ही नाटोरच्या राणी भवानीची एकुलती एक मुलगी. मात्र लहान वयातच पतीचं निधन झाल्याने राजकुमारी तारा विधवा झाल्या आणि आईसोबत नाटोर येथे राहू लागल्या. मात्र काही दिवसातच तारा सुंदरीचं निखळ सौंदर्य पाहून सौंदर्याने मोहित होऊन मुघल शासक सिराज उद दौलाने तिच्याशी लग्न करण्याची घोषणा केली. नवाबापासून वाचण्यासाठी राणी भवानी आपली मुलगी तारा सुंदरीसह गंगा मार्गे बनारसला पळून गेली. पण संकटांनी मात्र काही त्यांचा पाठलाग सोडला नाही. त्यांच्या पाठी लगेचच सिराज उद दौला आपल्या सैन्यासह काशीच्या दिशेने निघाला. राणी भवानीला हे कळताच तारा सुंदरी आईला म्हणाली, मला जिवंत गाडून टाक, पण त्या विधर्मी अर्थात दुसऱ्या धर्माच्या हातात मला पडू देऊ नकोस. यावर कोणताच उपाय नसल्याने नाटोरच्या राणी भवानी यांनी आपली मुलगी तारा सुंदरीला जिवंत जमिनीत गाडलं आणि तिच्या समाधीवर तारा मातेचं मंदिर बांधलं.